1 वर्ष होऊन दुसरं वर्ष सुरुवात झालेलं आहे, पण आम्ही इथे बसलेले आहो 130 एकर जागेसाठी। आम्हाला 130 एकर जागा कमवायची आहे, गमवायची नाही आहे। 130 एकर जागा आम्हाला कमवायची आहे, गमवायची नाही आहे। सांगा कोणाकोणाला हे जागा कमवायची आहे सांगा। मग याच्यासाठी सगळ्या लोकांना प्रचार करा आणि ह्या जागेला वाचवायचं आहे। त्यांनी सगळ्यांनी हे ती सहमत करावे आणि सगळ्या समाजाची ही ती जबाबदारी आहे। हे सगळे समाजाची जबाबदारी सगळ्यांनी आपापली जबाबदारी आहे म्हणून सांभाळावे आणि हे आपलं कर्तव्य आहे म्हणून सगळ्यांनी आमच्या ह्या म्हाताऱ्याने आणि वयस्करांनाच गरज नाही आहे। आता ह्या तरुण लोकांची गरज आहे। आमची गरज भागली, पण हे समोर येणारी पिढी आहे, त्यांनी हे काय करावं म्हणून या समाजाने समोर यावे आणि ह्या समाजाने प्रचार करावे। आणि असं नाही माझ्या घरी लग्न आहे तुला पत्रिका देतो बाई येतो मा घरी, असं नाही पाहिजे। अरे मी आलो ना, मग ह्या वस्तीतले म्हातारी बाई जाते ना एकटी बुटी, मग ह्या वस्तीतल्या बाया आमच्या वस्तीमध्ये 100-200 बाया असतील ना, मग त्याचं काम आहे ना। हे म्हातारी 1 वर्ष झाले जाऊन बसते। आता याच्यासाठी ही एकटीच म्हातारी दानासाठी फिरली, एक बाई दानाले नाही आली, आणि ह्या पावसामध्ये मी 2 दिवस वरली झाली। खालतं दुसऱ्या मजल्यावर, दुसऱ्या मजल्यावर, तिसऱ्या मजल्यावर असे मी खांद्यावर दानाचं थैली घेऊन मी फिरलो। पण आता माझी वय 85 वर्षाची होईल आता। तर हे माझं देण आहे, हे माझ्या गात खून आहे, ह्या माझ्या बापाचा आहे, ह्या माझ्या बापाचा आहे म्हणून मी आज ह्या स्टेजवर बसलो गर्वानं, आणि गर्वानं हा माईक घेतलो। नाही तर आम्हाला बोलाची काय चालाची नव्हती। चालाचा रस्त्यावर चालणं म्हणजे मुश्किल होतं चपला घालून। माझी आई डोक्यावर काड्याची मोरी आणि पाटलाच्या वाड्या समोरून आली, मी हातात चपला काढलं। मी म्हणो काहून आहे हे चपला काढ? अहो बाई म्हणे पाटलाच्या समोर म्हणे वाड्याच्या समोरून चपला टाकून नाही जाता येत म्हणे। आज आम्ही काय कोणत्या याच्यात आहो? आज आम्हाला बाबासाहेबांना काय नाही दिलं, सगळंच दिलं। काहीचीच कमी नाही आहे आणि सगळं देऊन तरी तो आम्ही लोक सगळे बेईमान झालो। जर बाबासाहेबाचं पारक लोकांना वाचवायचं असं तर खरे बाबासाहेबाचे अन्याय असतील आणि बाबासाहेबाचे लेकरं असतील, आणि त्याने हे पारक वाचवला तर खरोखरच म्हणतील की खरं हे बाबासाहेबाचे लेकरं आहेत, हे अन्याय आहेत। नाही तर आम्ही वाचून बी मेलेले आहोत। जर आम्ही बाबासाहेबाचे कार्य करू आणि बाबासाहेबाचा आमच्यावर ऋण आहे ते आम्ही फेडून, तर आम्ही असं वाचून खरे आम्ही जीवनचा, नाही तर आम्ही मेले आहोत। अरे आम्हाला काय लोकांच्या समोर हे जर पारख गेलं तर आम्हाला काय सर्वीची गोष्ट आहे। याच्यासाठी लोकांना सराम करा आणि हे माझे 2 शब्द लक्षात ठेवा आणि ह्या कारवा समोर न्या आणि हे 130 एकर जागा गमवा नको, कमवा आणि साऱ्या देशात या भारतामध्ये महाराष्ट्रात सांगा की खरंच नागपूरचे लोक बाबासाहेबाचे अन्याय आहे आणि खरंच बाबासाहेबाच्या आईनं कार्य केलं आणि बाबासाहेबाच्या आईनं कारवा समोर नेला। एवढं बोलून माझे 2 शब्द मी येथेच थांबतो।